चला सामना संपतोय आणि विजयी संघ ठरतोय प्रचंड संघर्ष करून अर्थातच जय हनुमान धेरण आपलं अभिनंदन असणार आहे। वर्सोय वाशी पेण विरुद्ध टीव्हीएम काराबी विना विलंब आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। वर्सोय वाशी पेण विरुद्ध टीव्हीएम काराबी त्वरित चला सत्काराची तयारी करायची। एक सत्कार इथे केला जाईल आपल्याच गावचा सुपुत्र ज्याचा जन्म या श्रीवर्धन झालं, शिक्षण श्रीवर्धन मध्ये झालं आणि आज आपल्याच गावाच्या ओढीनं श्रीवर्धनच्या ओढीनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे रोशन म्हात्रे याचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। तसेच तत्पूर्वी आपण बोरी या संघाला आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे। तर मी विनंती करतोय माने मॅडम यांच्या हस्ते बोरी या संघाला आपण सन्मान चिन्ह द्यावं। बोरी संघ कर्णधार आपण व्यासपीठाकडे यायचं। मी विनंती करतोय आनंदजी गुरव आणि जितेंद्रजी सातनायक यांच्या शुभ हस्ते रोशनचा या ठिकाणी सत्कार करायचा। वडील पोलीस असल्या कारणानं आपल्या श्रीवर्धन मध्ये लहानाचा मोठा झालेला हा रोशन याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या याच शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केलंय त्यामुळे नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा आज नक्की मिळाला असेल रोशनच्या। तर रोशन पुढील वाचणी सुद्धा शुभेच्छा। आयोजनाबद्दल बोलायचंय चला टीव्हीएम काराबी संघ आलेला आहे विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपण तयारीत राहायचं आहे। तर या ठिकाणी देणगी प्राप्त होते या ठिकाणी देणगी प्राप्त होते अरुणजी चिमण यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते। मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे। चला मित्रांनो स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे अरुणजी चिमण यांच्याकडून देणगी प्राप्त झालेली या शिवतेज मित्र मंडळाला सामन्यामध्ये थोडासा बदल आपण करतोय। मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना असेल गावदबे रायडर्स वडवली विरुद्ध जय हनुमान धेरण आपण मैदान क्रमांक 2 कडे चालायचं। आपल्याकडचा पहिला पुकार भैरवनाथ यशवंत खार विरुद्ध दिव्यागर मैदान क्रमांक 1 तर गावदबे रायडर्स वडवली विरुद्ध जय हनुमान धेरण मैदान क्रमांक 2 आपल्याकरता पहिला पुकार असेल। तयारीत राहायचं आहे। माफ करा मित्रांनो पुन्हा कौतुक करायला पाहिजे। जर ही स्पर्धा आवडली असेल तर नक्कीच आयोजन आवडलं असेल तर या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी शिवतेज मित्र मंडळाचं आपण या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे। इतके दिलदार कबड्डी रसिक धरती कबड्डी रसिक ज्यांच्यासाठी या ठिकाणी गॅलरी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि खरोखरच इतका
दिलदार आहे, दर्दी आहे, तो म्हणजे श्रीवर्धनचा कबड्डी रसिक, की त्यांची खरोखरच या पूर्ण परिसरामध्ये एक आवर्जून नाव उल्लेख केला जातो की श्रीवर्धनचा पब्लिकाशिवाय कबड्डी पूर्ण होत नाहीये. त्यामुळे नक्कीच या कबड्डी रसिकांसाठी एक गॅलरी निर्माण केली, त्यांचा एक सन्मान ठेवलाय. त्याबद्दल शिवतेज मित्रमंडळानं नक्कीच एक नवीन पायंडा आपल्या या कबड्डीच्या दिशेने पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी आपण एक सत्काराकडे वळणार आहोत. तो सत्कार आहे कबड्डी दर्दी रसिकाचा, की ज्यानं खरोखर संघाला निर्माण करण्यामध्ये त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. आणि त्याही पेक्षा श्रीवर्धन मधल्या प्रत्येक कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारा एक व्यक्तिमत्व, आणि त्याही पेक्षा त्यांच्याकडून एक महिलांचा संघ निर्माण करण्यासाठी मानस भगत आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी अमोल कदम यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे एक व्यक्तिमत्व, एक कबड्डी दर्दी रसिक, खरोखरच त्यांच्या या कार्याला नक्कीच सलाम असेल की ज्यानं मैदानच्या संघासाठी एक चांगली मेहनत घेतली. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर मैदान क्रमांक 2 वरचा सामना खरोखर सांगतो की पाटणेश्वर आपल्याला सर्वांनाच आवडता खेळाडू मैदानामध्ये आहे. त्याची खरोखरच टाळ्या वाजून आपण त्याचं कौतुक करूया की पाटणेश्वरचा खेळाडू विकी ठाकूर, त्याची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे नक्की झोकेगा नाही साला असं म्हटलं जातं. तो विकी ठाकूर मैदानात आहे, परंतु अनेक वर्ष खरोखर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. पाटणेश्वरसाठी खरोखर अजूनपर्यंत संघर्ष करताना पाहायला मिळतोय. तोच विकी ठाकूर मैदानामध्ये घेऊन आलाय आपल्या पाटणेश्वर या संघाला. एक दादा संघ म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तो हा संघ, तो म्हणजेच पाटणेश्वर. मी विनंती करतो मंदाजी वेश्वीकर यांना की आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण डुवाल्ड आहे करूया मरो मैदान क्रमांक 2 वर. सुंदर टॅकल मैदान क्रमांक 2 वर, आणि 1 गुण प्राप्त होणार आहे. ते म्हणजेच पाटणेश्वर या संघाला पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाची डुवाल्ड आहे. यश पाटील डुवाल्डासाठी पाचारण केलं होतं, पण पंचांनी त्याला बाद ठरवलंय. यशकडून खूप काही अपेक्षा आहेत पाटणेश्वरसाठी. एक उभारता सितारा ज्यानं गेल्या वर्षी शिस्ताची स्पर्धा गाजवली होती, तोच खेळाडू आज पुन्हा एकदा श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच त्याकडे खूप काही अपेक्षा असतील, परंतु या ठिकाणी देखील एक भारदस्त शरीरयष्टी लाभलेला खेळाडू, आणि या ठिकाणी खरं लाथाने गडी बाद करण्यात एक वैशिष्ट्यपूर्ण अशी लाथ मारण्यात यशस्वी ठरला आणि 1 गुण प्राप्त करून घेतला आपल्या संघासाठी. आजची ही स्पर्धा नक्कीच एक पर्वणी आहे. वयोवृद्धांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आहे, कारण त्यांच्यासाठी ही गॅलरी आहे. एक टीबीएम कारावी वर्सेस चालू असलेला हा फार महत्वपूर्ण सामना वर्सवाई. चला मित्रांनो, आता दुसरा पुकार असेल मैदान क्रमांक 2 करिता आपल्याला. अर्थातच जय बजरंग रोहा विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपण तयारीत राहायचं. आपल्याकडे दुसरा पुकार जय बजरंग रोहा विरुद्ध पांडवादेवी रायवाडी, हा क्वार्टर फायनलचा सामना त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती होणार आहे. काहीसा एकतर्फी झुकलेला सामना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. अर्थातच मातृछाया कुर्डूस विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर.
चढाई करता यावेळेस निखिल शिर्के एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने अत्यंत कमी वेळामध्ये या कबड्डी क्षेत्रावरती आपलं नाव कोरलंय असा हा निखिल शिर्के. निश्चितच सुमित शिर्के यांच्या तालमीमध्ये तयार झाला खेळाडू. आता मात्र विकी ठाकूरची चढाई. निश्चितच मित्रांनो या देखील खेळाडूंना अत्यंत कमी वेळामध्ये रसिकांच्या मनामध्ये निश्चितच आपल्या एक आगळी वेगळी जागा निर्माण केली आहे असा हा विकी ठाकूर यावेळेस खोलवर चढायचा मानस असेल. वारंवार मध्यरक्षकाला ओव्हर किकच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न करतोय. बोगळा यावेळेस कितपत प्रयत्न करतोय. एका पाडामध्ये गुरु असेल सुमित शिर्के तर प्रतिस्पर्धी पाडामध्ये शिष्यांचा संघ अर्थातच शिवशंभू पाटणेश्वर. खऱ्या अर्थाने सुमित शिर्केने शिवशंभू पाटणेश्वर सारखा संघ देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार केलाय. आता मात्र निखिलची चढाई थर्ड रेट तिसरी चढाई असेल यावेळेस. सहजासहजी माघार घेतली जाणार नाही परंतु निखिल मात्र यावेळेस सक्सेसफुल ठरतोय. 16 आणि 4 तब्बल 8 गुणांनी 12 गुणांनी आघाडीवरती असेल तो अर्थातच मातृच्या कुडूसा संघ यश पाटील सक्सेसफुल ठरतोय. तर मैदान क्रमांक 1 वरती मात्र पेण तालुक्यातील दोन्ही मातब्बर संघ यावेळेस आमने सामने भिडलेत. सुशांत पाटीलची जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते आणि मात्र माघारी परत प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा हा 9 नंबरचा खेळाडू. यावेळेस मात्र पारस शिर्के हा देखील मित्रांनो एक यशवंत आणि कीर्तिवंत असा चढाई बहादर आहे. नुकतेच ज्याने मुंबई युनिव्हर्सिटी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अश्वमेध कबड्डी स्पर्धा गाजवून सोडली आहे तो हा पारस शिर्के यावेळेस माघारी परततोय. आता मात्र सामन्याला होते सुरुवात. त्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अली केला जाईल. संजयजी रिकामे प्रयत्न त्या ठिकाणी मोडीत काढला आणि निश्चितच जेरबंद केलाय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र आले आपल्या कामगिरीवर निघालाय अर्थातच पारस शिर्के. यशस्वी बोनस निखिल शिर्केच्या माध्यमातून. चला तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 जय बजरंग रोहा विरुद्ध पाणबादेवी रायवाडी. आपण मैदान क्रमांक 2 कडे चालायचं आहे. आपल्यासाठी या तिसरा व अंतिम पुकार जय बजरंग रोहा विरुद्ध पाणबादेवी रायवाडी. आता मात्र यश पाटीलची चढाई एक वाऱ्यासारखा वेगवान चढाई बहादर परंतु रिक्त असे माघारी परत त्याला प्रत्युत्तर दाखल निखिल शिर्के. कुरडू संघाचा हा एक वादळी स्पर्धा सासरीबद्ध संपन्न करून देण्याकरिता या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेला आहात. तसेच स्पर्धा निरीक्षक अजिंक्य पाटील सर आपण सर्वांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद देतो. चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 करिता देखील तिसरा व अंतिम पुकार भैरवनाथ यशवंत खार विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्या आकार. आपण देखील मैदानाच्या गेट जवळ यायचं आहे. आता मात्र पुनश्च एकदा पारस शिर्के रेड मैदान क्रमांक 2 वरती यश पाटील या वादळाला
रोखण्यामध्ये काही यश मिळेल? निश्चितच मित्रांनो, हा एक वादळी वारा आपल्याला बघायला मिळतोय, परंतु तितक्याच ताकदीचा चढाई बाजार निखिल शिर्के यावेळेस मल्टिपल पॉइंट रेट 2 गुणांची यशस्वी चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. रोमांच थरार पदाला लिप्त संघर्ष नाट्य तुंब युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी मैदानी महोत्सव 2025 आपण या ठिकाणी अनुभवतो. अर्थातच या श्रीवर्धन नगरीमध्ये नामदार अदिती चषक 2025 एक भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. शेवटचा 1 मिनिट आणि 4 गुणांची आघाडी असेल मातृशा कुडूस संघाकडे. आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय निखिल शिर्के.